कर्वेनगरमधील दुसरा प्रस्तावित उड्डाणपूल त्यापासून पुढे वारजे माळवाडी शिवणे उत्तमनगरमध्ये नित्याने होत असलेली वाहतूक कोंडी यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाला धारेवर धरले। त्याचबरोबर खडकवासला धरणाजवळ होत असलेल्या आणि नुकत्याच भूमिपूजन झालेल्या ऑक्सिजन पार्क बाबत देखील खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिली। वारजेमध्ये होत असलेल्या मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची खासदार सुळे यांनी आज सकाळी पाहणी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या। पाहूयात काय म्हणाल्यात खासदार सुप्रिया सुळे। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। कर्वेनगरच्या उड्डाणपुलासाठी तुम्ही महानगरपालिकेत आता सविस्तर चर्चा झाली आमची त्याची। आता बजेट आम्ही जे मागितलेलं आहे त्याच्या पुढे आता आमचं तर म्हणणं आहे की तो कर्वेनगर पर्यंत जर तो पूल आला तर तिथून प्रचंड क्लॉगिंग होईल, तो वारजापर्यंत आणि पुढे खडकवासल्याला जावा, म्हणजे फ्री फ्लोईंग ट्रॅफिक होईल। पण तिथे आता प्रॉब्लेम असा होणार आहे की तो पुढेच न आल्यामुळे त्यांचा डिझाईनचा इश्यू झालाय। म्हणजे एकीकडे तुमचं ते नदीचं सुशोभीकरण आणि हा ब्रिज, त्याच्यात क्लॅरिटी नाहीये सरकारमध्ये, म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये, आणि तिथे फुल क्लॉगिंग होणार ट्रॅफिकचं, कारण का सगळे येतील मोठ्या वेगाने आणि नंतर इट बिकम्स कम्प्लिटली नॅरो, म्हणजे रस्ता संपतोच तिथे जणू काय। आत्ता तरी परिस्थिती रस्ता संपण्याची आहे, त्याच्यामुळे तो तिथून खडकवासल्यापर्यंत न्यायलाच पाहिजे आणि त्याच्यात सरकार आम्हाला क्लिअर डिझायनिंगच दाखवत नाही। तर परत पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार आहे, कारण का त्या सरकारकडेच क्लॅरिटी नाहीये तो रस्ता पुढे कुठे उतरायचा। शिवणे उत्तमनगर भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते। त्रिमगांना मोकाशींनी पण त्याबाबत तुमच्याशी चर्चा केली, तुम्ही पण पालिकेत तोच आमचं तेच म्हणणं आहे की रस्त्याची कंटिन्युटी बघा। 7 वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता, इथे एक ब्रिज बांधलाय, एक आमची सत्ता असताना 60 बांधले होते, यांनी एकच बांधला। आणि आता ट्रॅफिक म्हणजे बाबा रे, आज मी लोकांना सकाळी विचारलं की तुम्ही शिवण्यात असला तर मुंबईला जाल का लग्नाला लक्ष्मी लॉन्सला जाल, तर लोक म्हणतात मुंबईला जातो, लक्ष्मी लॉन्सला जायला लावू नका। अशी परिस्थिती आहे, दुर्दैव आहे की कुणाचं पुण्यात लक्षच नाही हो। तिसरा विषय ऑक्सिजन पार्क म्हणून आता भूमिपूजन झालं, तर त्याचं क्रेडिट नक्की कोणाचं आहे? भाजपाने आता भूमिपूजन केलं, राष्ट्रवादीने बॅनर लावले, तुम्ही पण त्याच्याबाबत बैठका घेतल्या होत्या, नक्की कोणाचं क्रेडिट आहे? क्रेडिट नसतं, कोण खिशातून पैसे देतं का? वैयक्तिक करतात, चॅरिटी फक्त पुनावाला करतात, कल्याणी बजाज हे मोठे लोक करतात, मग ते क्रेडिट घेऊ शकतात, कारण का त्यांनी खरंच खिशातून पैसे। आम्ही विकास जो करतो ना तर टॅक्स पेअरच्या पैशातून करतो, त्याच्यामुळे श्रेयवाद बियॉन्ड द पॉइंट ना। लेट्स ग्रो अप यार, इमैच्योरिटी नहीं छोड़ के थोड़ा बड़ा देश का कोई तो सोचे, राज्य का कोई तो बड़ा सोचे, खुद का कब तक सोचोगे।